गणेशाय. 11 माळ जप का करा? मंत्र नामस्मरण याचे 11 माळ जप का करावे? याचे काय फायदे होते? पहिले घर, फर्स्ट हाऊस जे आहे, आपण स्वतः आहोत, सेल्फ. पंचम जे आहे, फिफ्थ, 5वे घर, फिफ्थ हाऊस जे आहे, हे आपलं पूर्वजन्म आहे, पास्ट लाईफ कर्माचा आहे. आणि 9th हाऊस, 9वे जे घर आहे, हे आपले फ्युचर लक आहे, नशीब आहे, आपले येणारे नेक्स्ट जनरेशनला रिप्रेझेंट. 11 माळी जप करतो म्हणजे 108 नामस्मरण किंवा 108 वेळा एखाद्या मंत्राचा उच्चार केल्यावर 1 माळ होते. असे आपल्याला 11 माळ जप करणे आहे. तर यात काय होते, वेळेस आपण 11 माळ जप करतो, यातले 5 जे माळीचा रिझल्ट आहे, बेनिफिट्स आहे, हे कशामध्ये चालले जातो, तर आपले जे पास्ट लाईफ कर्माज आहेत हे न्यूट्रलाइज करण्यासाठी. म्हणजे आपण जे काही प्रिव्हियस जन्मामध्ये जे काही वाईट कर्म केलेले आहेत ते कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. आणि 5 जे आहेत हे आपले येणारे जे काही नेक्स्ट जनरेशन आहे, चांगली पिढी जनरेशन येण्यासाठी याचा उपयोग केला जातो. म्हणजे काय होते, फक्त राहिलेली एक जे माळ आहे याचा उपयोग काय होतो, स्वतःसाठी होतो. म्हणजे ज्यावेळेस आपण 11 माळ जप करू, त्यातले फक्त एकच माळीचा बेनिफिट्स आपल्याला भेटतो.